नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VS एज्युकेशन या चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. टुडे वी आर गोइंग टू लर्न द ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम बास्केटफुल ऑफ मूनलाइट फ्रॉम स्टँडर्ड 10th. टायटल. द टायटल ऑफ द पोयम इज बास्केटफुल ऑफ मूनलाइट. पोएट. द पोएट ऑफ द पोयम इज सुनील शर्मा. रायमिंग स्कीम. The rhyming scheme of the poem is free verse. Figures of speech. Repetition. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या वाक्यामध्ये एखादी फ्रेज किंवा शब्द पुन्हा पुन्हा वापरला जातो तेव्हा तेथे रिपिटिशन हे फिगर्स ऑफ स्पीच होते. उदाहरण पाहूया. आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. या उदाहरणामध्ये स्मॉल हा शब्द पुन्हा पुन्हा वापरलेला आहे, म्हणून हे वाक्य रिपिटिशन या अलंकारामध्ये येते. ॲलिटरेशन. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. विद्यार्थी मित्रांनो, या ओळीमध्ये स्नेक्स व स्कॉर्पियन या शब्दाच्या सुरुवातीला समान ध्वनी असलेले अल्फाबेट यस आलेले आहे, म्हणून येथे ॲलिटरेशन हे फिगर्स ऑफ स्पीच येते. सेंट्रल आयडिया. In this poem, the child requests to the moon to give him one or two baskets full of moonlight to sow along the roads from city to village. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये लहान मुलगा चंद्राकडे विनंती करत आहे की त्याला एक किंवा दोन टोपली भरून चंद्रप्रकाश द्यावा, की जेणेकरून ते चंद्र तो शहरापासून ते गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला पेरेल. सो हिज फादर कम्स होम अर्ली अँड टेल्स हिम स्टोरीज. आणि त्यामुळे काय होईल की त्याचे वडील लवकर घरी येतील व त्याला गोष्टी सांगतील. पोएट डिस्क्राइब्स विलेजर्स लाईफ अँड चाइल्ड लव्ह फॉर हिज फादर. या कवितेमध्ये ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनाचे वर्णन केलेले आहे, तसेच मुलाचे आपल्या वडिलांवर असणारे प्रेम व्यक्त केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीतील इंग्रजी विषयातील इतर कवितांचे ॲप्रिसिएशन पाहायचे असल्यास व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करा.